नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली प्रतिमा त्यांना अगदी रंगीत तालीम दाखवत ट्रेन करत असते. कशा प्रकारे महिप्त शिखरेचे वार धुडकावून लावायचे हे त्यांना शिकवत असते. आणि त्याचवेळी हे सगळं काही रविराज सर पाहत असतात. ज्यावेळी रविराज सर प्रतिमा हत्यांना पाहतात त्यावेळी त्यांना जुन्या आठवणी आठवू लागतात. 18 वर्षापूर्वी रविराज सरांनी प्रतिमा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यांचा फोटो दाखवून त्या कुठे सापडत आहेत का याचा शोध घेतलेला असतो. परंतु एवढं सगळं करूनही रविराज सरांना प्रतिमा त्या काही सापडलेल्या नसतात. परंतु त्यानंतर बाबूच बोलणं रविराज सरांना आठवू लागतं. बाबू म्हणालेला असतो की हा ॲक्सिडेंट नव्हता तर घातपात होता. तर आता रविराज सर बाबूला म्हणतात, हे सगळं तू का केलंस? तू आमच्या जीवावर का उठला होतास? तर बाबू म्हणू लागतो, नाही, मला ही सुपारी दिली गेली होती. हे सगळं काही रविराज सरांना आठवत असतं. तर दुसरीकडे सायली आणि प्रतिमा हत्या यांची रंगीत तालीम चालू असते. तर त्यानंतर रविराज सरांच्या डोळ्यासमोर येतो तो प्रतिमा हत्यांचा 22 वर्षानंतर पाहिलेला चेहरा. ज्यावेळी सायली प्रतिमा हत्यांना सुभेदारांच्या घरी घेऊन आलेली असते आणि रविराज सर प्रतिमा हत्यांना पहिल्यांदा पाहतात त्यावेळी प्रतिमा आत्यांची ती अवस्था आजही रविराज सरांना आठवत असते. हे सर्व क्षण ज्यावेळी रविराज सरांच्या समोर येतात त्यावेळी त्यांना या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. परंतु ज्यावेळी प्रतिमा हत्या या सगळ्यातून सावरलेल्या असतात आणि रविराज सर आणि प्रतिमा हत्या यांच्या सुखी संसाराची सुरुवात झालेली असते. रविराज सरांना पूर्वीच्या प्रतिमा त्या परत मिळालेल्या असतात. ते सर्व क्षण रविराज सरांना आठवतात. रविराज सर मनाशीच म्हणतात, कित्येक वर्ष या प्रतिमालाच मी मिस करत होतो आणि ती प्रतिमा मला परत मिळाली आहे. तर दुसरीकडे सायरी प्रतिमा त्यांना प्रशिक्षण देत असते आणि त्याचवेळी रविराज सरांना सायलीचे शब्द आठवतात, महिपात शिखरे सारख्या माणसाच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल जर खालवायचा असेल तर प्रतिमा हत्या स्वतः तिथे असणं खूप गरजेचं आहे. परंतु याच वेळी रविराज सरांना आठवतो तो 22 वर्षापूर्वीचा अपघात, ज्या अपघातामुळे त्यांनी प्रतिमा हत्यांना कमावलेलं असतं. हे सर्व क्षण रविराज सरांच्या डोळ्यासमोर आजही असतात आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असताना त्यांना प्रतिमा आत्या आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना असंही वाटत असतं. प्रतिमा हत्यांचे शब्द त्यांना आठवतात, एकतर मला घाबरून राहायला हवं, नाहीतर महिप्त शिखरे सारख्या माणसाच्या समोर जायला हवं. तर दुसरीकडे सायली प्रतिमा हत्यांची इच्छाशक्ती प्रबळ करण्याचा प्रयत्न करत असते. आता रविराज सर हे सर्व काही दुरूनच पाहत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन येतो. अर्जुन रविराज सरांच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना सावरतो आणि म्हणू लागतो, सीनियर, तुझ्या मनात काय चालू आहे हे मला चांगलंच माहीत आहे. कित्येक वर्षानंतर प्रतिमा हत्या परत तुला मिळाली आहे आणि परत ती तुझ्यापासून दूर जायला नको असंच तुला वाटते ना. पण काळजी करू नकोस, तसं काही होणार नाही. प्रतिमा हत्या जरी महिप्त शिखरे समोर एकटी जात आहे असं महिप्त शिखरेला वाटत असलं तरी सुद्धा ती एकटी नसणार. आपण सर्वजण प्रतिमा आत्यासोबत तिथे असणार आहोत, त्यामुळे काळजी करू नकोस. तर रविराज सर प्रतिमा आत्यांकडे पाहतात आणि अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन, प्रतिमाची इच्छा आहे म्हणून मी या सगळ्याला तयार झालो आहे, नाहीतर मी प्रतिमाला कधीही त्या महिप शिखरेच्या समोर घेऊनही गेलो नसतो. आणि समजा त्या महिप शिखरेने माझ्या प्रतिमाला काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याचा जीव घेईन, नाहीतर तर तिथे माझाही जीव जाईल. आता मात्र हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणू लागतो, सीनियर, प्लीज असं काहीही बोलू नकोस, कोणाला काहीही होणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळी उद्या प्रतिमा हत्या महिपा शिखरेच्या समोर जातील त्यावेळी कोणीही वीक व्हायचं नाही. आपल्यापैकी सगळ्यांनी सावध राहायचं आहे आणि या सगळ्याला सामोर जायचं आहे. आपलं एक चुकीचं पाऊल आपलं प्लॅन तिथेच संपवेल हे विसरून चालणार नाही आणि कोणत्याही केसमध्ये वीक लाईन क्रॉस करायची नाही
हे तूच मला शिकवलेस ना सिनियर असं म्हणत आता अर्जुन रविराज सरांची शिकवणी आजही लक्षात ठेवत रविराज सरांना त्यांची जाणीव करून देत असतो. आता अर्जुन पुढे म्हणू लागतो, मी आज सिनियर म्हणून नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर वीक पडलात तर ते तुम्हाला स्वतःला चालणार आहे का? तर रविराज सर या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतात, नाही चालणार. जर प्रतिमा एवढं धाडसी पाऊल उचलत आहे आणि तिची इच्छाशक्ती हे पाऊल उचलण्यासाठी तिला साथ देत आहे तर मी वीक पडणार नाही आणि माझ्यामुळे तुमचं प्लॅन मी बिघडू देणार नाही. तर अर्जुन पुढचा प्रश्न करत म्हणतो, मग ॲडव्होकेट रविराज किल्लेदार असा सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या इमोशनलला बाजूला ठेवणार आहात की नाही? आता मात्र अर्जुनचा हा प्रश्न ऐकताच रविराज सर शांतच होतात आणि अर्जुनकडे पाहू लागतात. आता अर्जुन रविराज सरांना सावरतो, त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना प्रश्न करत म्हणतो, सिनियर तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? रविराज सर म्हणतात, शंका आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो ना. मग आता सिनियर तू एक काम करायचं आहे, तू त्या स्पॉटच्या जवळ यायचंही नाही, कारण तू जर तिथे आलास तर तू अचानक वीक पडशील आणि मग आपला प्लॅन तिथे संपेल. त्यामुळे प्लीज सिनियर तू तिथे नको येऊस. रविराज सर म्हणतात, अरे पण तर आता अर्जुन म्हणतो, सिनियर तूच म्हणाला आहेस ना तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग प्रतिमा हत्याची जबाबदारी माझी काही झालं तरी मी प्रतिमा आत्याला काहीही होऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण तिथे असणारच आहोत. प्रतिमा हत्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. तू काळजी करू नकोस. हो सिनियर तू एक काम कर, तू पोलीस स्टेशनमध्ये थांब आणि तिकडची बाजू सावर. रविराज सर म्हणतात, अर्जुन म्हणतो, हो सिनियर मी जसं सांगितलं आहे तसंच आपल्याला करावं लागेल, कारण काहीही झालं तरी आता महिपा शिकरेला या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवावंच लागेल. रविराज सर म्हणतात, तू अगदी बरोबर बोलतोयस अर्जुन. त्या सिच्युएशनमध्ये जर सगळं काही हाताबाहेर जात असेल आणि प्रतिमाच्या जीवाला धोका असेल तर ते मला नाही सहन होणार आणि मी जर एक चुकीचं पाऊल उचललं तर तुमचं संपूर्ण प्लॅन तिथेच संपेल. रविराज सरांनाही अर्जुनच म्हणणं पटत असतं. रविराज सर म्हणतात, बरं ठीक आहे, मी पोलीस स्टेशनमध्ये राहायला तयार आहे असं म्हणत आता अर्जुन रविराज सर सायली प्रतिमा हत्या सर्वच जण मिळून महिपा शिकरेला धडा शिकवण्यासाठी एकजुटीने सामोर जायचं ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता नागराज महिपा शिकच्या घरी आलेला असतो आणि म्हणू लागतो, खरंच माझी बायको म्हणजे बेंडोक आहे, अशी बेंडोक आहे ना, मला तर काय करावं काहीच कळत नाही. अरे आज बघ ना, मला तिच्यामुळे ठाण्याला जावं लागलं. तिच्या कुठल्या आत्याचे गुडघे दुखतायत आणि तिला औषध द्यायचं होतं आणि म्हणून तिने मला घालवलं आणि मी अडवण्याचा प्रयत्न केला, पण काय करणार, दादा आला ना. दादा म्हणाला, तुला जावंच लागेल आणि शेवटी मला ठाण्याला जावंच लागलं आणि तिच्यामुळे मला आज एवढा त्रास झालाय ना. असं म्हणत आता नागराजने आपल्या संसाराच्या कहाण्या सांगायला सुरुवात केलेली असते. तर महिप शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात, तुमच्या संसाराच्या स्टोया सांगून झाल्या असतील तर आता गळ्याशी आलंय त्याच्याबद्दल बोलायचं का? आता महिपा शिक्यांच हे बोलणं ऐकून नागराज म्हणतो, काय रे आता नक्की काय झालंय आणि काय नवीन उद्योग करून ठेवलेस? तर महिपा शिकरे नागराजला म्हणू लागतात, त्या माणसाचा फोन आला होता आणि तो सर्व पुरावे द्यायलाही तयार आहे आणि त्या बदल्यात याने पैसे मागितले आहेत आणि त्यासाठी तो भेटायला कुठे यायचं हे सुद्धा सांगणार आहे. आता हे ऐकल्यानंतर नागराजला धक्काच बसतो. नागराज म्हणू लागतो, हे तर सगळं भलतंच चालू झालं. महिप्त, अरे काय करावं काहीच कळत नाहीये. हे सगळं नक्की कोण करत असेल? प्रिया तर आपल्याशी खोट बोलत नसेल ना, की प्रिया खरंच बोलत असेल आणि हे सगळं काही सायली अर्जुनच करत असतील नाही? हे सगळ्या विचाराने माझं तर डोक भणभणायला लागलं आहे. आता तर हे सगळं काही गळ्याशी येऊ लागलं आहे. नाही महिप्त, आपल्याला काहीतरी करावंच लागेल. तर त्याच वेळी महिप्त शिखरेंना अर्जुनचा फोन आलेला असतो. महिप्त शिखरे म्हणतात, हॅलो. तर अर्जुन म्हणतो,
तो आज संध्याकाळी 6 वाजता भेटायचे आहे लोकेशन. तुझ्या मोबाईलवर येईलच असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर दुसरीकडे आता महिपा शिक्रेच्या मोबाईलवर लोकेशन आलेलं असतं. ज्यावेळी महिपा शिक्रे लोकेशन पाहतात त्यावेळी त्यांना धक्काच बसतो. ते नागराजला म्हणू लागतात, नागराज शेठ, हायवेच्या पलीकडे जो जंगलात जाण्यासाठी रस्ता आहे तेच लोकेशन दाखवत आहे. आता मात्र नागराजही पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. नागराज आता महिप्त शिकच्या हातातील मोबाईल काढून घेतो आणि ते लोकेशन पाहतो आणि महिप्त शिक्रेना म्हणू लागतो, महिप्त, हे तेच लोकेशन आहे 22 वर्षापूर्वी जिथे दादा आणि वहिनीचा आपण अपघात घडून आणला होता. आता महिप्त शिक्रेना ते सर्वक्षण आठवतात. महिप्त शिक्रे यांच्या लक्षात येतं की ही तीच जागा आहे. आता मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर महिपा शिक्रे म्हणू लागतात, या माणसाला अजून काय काय माहीत आहे ते तिथल्या तिथे बघतो आणि तिथेच त्याचा मुर्दा पाडतो. त्याला मरायचे आहे आणि म्हणूनच तो मला नडायला तयार झाला आहे असं म्हणत आता महिप शिक्रे खूप चिडलेले असतात. आता महिपा शिक्रे आपल्या माणसाला पक्याला आवाज देतात आणि म्हणू लागतात, पक्या, आता मी जे काही लोकेशन पाठवत आहे त्या ठिकाणी आपली सगळी माणस घेऊन जायची. नक्कीच काळजी घेऊ आम्ही. त्या ठिकाणी प्रतिमा आत्यांना काहीच होऊ देणार नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. सिनियर सगळं काही नीट होईल. आज आपण जसं ठरवलं आहे तसंच सगळं काही होणार आहे. आणि प्रतिमा, आत्या, तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या आजूबाजूलाच असणार आहोत. तर त्यानंतर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली, काळजी घे बाळा, आणि हो जमेल तसं मला फोन कर. सायली म्हणते, हो सुमन काकू, मी तुम्हाला नक्कीच फोन करेन. तर त्यानंतर रविराज सरता सर्वांना शुभेच्छा देतात. आता सायली प्रतिमा हत्यांच्या हातात काळ्या मेडीचा स्प्रे देते आणि म्हणू लागते, प्रतिमा हत्या, हा काळ्या मेडीचा स्प्रे आहे आणि हा कधी आणि कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे ना. प्रतिमा हत्या म्हणतात की हो. तर त्यानंतर आता सगळ्या तयारीनिशी सर्वच जण या सगळ्याला सामोर जाण्यासाठी बाहेर पडतात. सायली, अर्जुन तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया घराबाहेर येऊन पाहते तर सायली, अर्जुन अजूनपर्यंत घरी आलेले नसतात आणि म्हणूनच प्रिया आता नागराजला फोन करते आणि विचारते, कुठे आहात तुम्ही? तर नागराज प्रियावर चिडतो आणि म्हणू लागतो, तुला काय करायचे? मी कुठे आहे? तू माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येणार आहेस का? तर प्रिया म्हणते, तुम्हाला कुठल्याच प्रश्नाचं सरळ उत्तर देता येत नाही का? मी तुम्हाला एवढ्याचसाठी फोन केला होता की सायली, अर्जुन अजूनही घरी आले नाहीत. एवढ्या उशिरापर्यंत सायली, अर्जुन कधीच घराबाहेर थांबत नाहीत आणि सायली तर नाहीच नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही कुठे आहात? कारण सायली, अर्जुनच नक्की काय चाललंय हे मलाही माहीत नाही आत आहे. ऐकताच नागराज घाबरतो आणि मनाशीच म्हणतो, म्हणजे महिप्तला आलेला संशय तर खरा तर नसेल ना? हा सगळा काही डाव सायली, अर्जुनचा तर नसेल ना? आता मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. प्रिया नागराजला विचारते, तुम्हाला माहीत आहे का सायली, अर्जुन कुठे आहेत? परंतु नागराज आता काही न बोलता प्रियाला म्हणतो की आता मी फोन ठेवतो, तुला नंतर फोन करेन. प्रिया म्हणते, एक मिनिट, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत आणि तुम्ही माझ्याशी बोलणं टाळता, याचाच अर्थ सायली, अर्जुन कुठे आहेत हे तुम्हाला नक्कीच माहीत असणार आणि तुम्हाला माहीत आहे की सायली, अर्जुनच नक्की काय चाललंय प्लीज मला सांगा, कारण आपण सर्वांनीच एकमेकांना मदत केली तर सायली, अर्जुन आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर आता नागराज प्रियाला म्हणू लागतो, आपल्यापर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही, परंतु एव्हाना ते दोघेही महिप्त शिक्रेपर्यंत नक्कीच पोहोचले असतील. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. तर प्रिया त्यांना विचारते, म्हणजे नक्की काय घडलं होतं? आता नागराज घडलेला सर्व प्रकार प्रियाला सांगू लागतो. कशा प्रकारे महिप्त शिखरेना फोन आला होता आणि 6 वाजता कुठे भेटायला बोलावलं आहे. तर प्रिया म्हणू लागते, एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून ठेवली, तुम्हाला
कळतं का आपण एकमेकांना सगळं काही सांगायचं ओढ ठरलेलं असतानाही तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपूनच कशी ठेवू शकता नाही? नागराज किल्लेदार, आता तुम्हाला मला भेटायला यावंच लागेल. तर नागराज म्हणू लागतो, नाही, ते आता शक्य नाही, कारण आता मी महिपा शिकले सोबत त्या स्पॉटच्या ठिकाणी आलो आहे. महिपात पुढे गेला आहे आणि मी गाडी जवळच आहे. तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मला ॲड्रेस पाठवा, मी आत्ताच त्या ठिकाणी येते. तर नागराज आता प्रियाला म्हणतो, इथे काय वनभोजन करायचे आहे का? प्रिया म्हणते, तुम्ही ना अतिशहाणपणा करू नका. तुम्ही स्वतः तर कर्माने मरणारच आहात, परंतु तुमच्यासोबत मी सुद्धा मरणार आहे. तुम्हाला कळतं का? तर नागराज म्हणतो, आम्ही नक्की महिप्त शिकरीला कोण फोन करतंय आणि त्याला कोण त्रास देतंय हे पाहण्यासाठी इथे आलो आहोत. त्यामुळे तुला यायची काहीच गरज नाही. आणि तुला कळते का तू इथे येऊन काय करणार आहेस? तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मी येत नाही, पण मला जे काही घडतंय ते सगळं काही सांगायचं आहे. आणि हो, मलाही लोकेशन पाठवा. नागराज म्हणतो, कशाला? तर प्रिया म्हणते, सायली, अर्जुनने जर तुम्हाला धूळ चाढलीस ना, तर या सगळ्यातून मीच तुम्हाला वाचवायला येणार आहे, बाकी कोणीही नाही. आता नागराज म्हणतो, बरं ठीक आहे, पाठवतो. असं म्हणत आता नागराज प्रियाला तिथं लोकेशन पाठवत फोन ठेवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली, अर्जुन, प्रतिमाहत्या आणि चैतन्य लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. आता सायली, अर्जुन उंच झाडावर लपून असतात, तर इकडे प्रतिमाहत्या आणि चैतन्य एका दगडाच्या मागे लपून असतात. तर सायली म्हणू लागते, कुठल्याही क्षणी महिप शिकरे इथे येऊ शकतो. अर्जुन म्हणतो की हो. आता अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि अलर्ट करत म्हणतो, महिप शिकरे कुठल्याही क्षणी येऊ शकतो, तुम्ही अलर्ट राहा. आणीत याच वेळी सायली ज्यावेळी इकडे तिकडे पाहते, त्यावेळी सायलीला तिच्या भूतकाळ तिच्याही डोळ्यासमोर येतो. सायलीला तिच्या गाडीचा कशा प्रकारे अपघात झालेला असतो हे सगळं काही दृश्य आठवतं, परंतु सायली स्वतःला सावरते आणि त्याचवेळी महिपा शिखरे येण्याची चावल अर्जुनला लागते. आणि म्हणूनच अर्जुन चैतन्याला म्हणतो, महिप्त शिखरे येत आहे, मागून येत आहे, तुम्ही अलर्ट रहा. आता महिप शिखरे हातात मशाल घेऊन त्या ठिकाणी येत असतो. आणि ज्यावेळी महिप शिखरे हातात मशाल घेऊन येत असतो आणि हे ज्यावेळी प्रतिमा हत्या पाहतात, त्यावेळी त्या थोड्या घाबरतात, बिथरतात, परंतु चैतन्य त्यांना सावरतो. प्रतिमा हत्या महिपा शिखरेकडे पाहतात, त्यावेळी प्रतिमा हत्या नाही, त्यांचा भूतकाळ आठवतो. प्रतिमात्याने महिप शिखरेकडे वाचवण्यासाठी हात मागितलेला असतो, परंतु महिप शिखरेने त्यांच्यावर केलेला वार आजही प्रतिमात्यांना आठवतो. महिप शिखरेच्या हातात असणारी मशाल या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव करून देते. तर सायली आता अर्जुनला म्हणू लागते, महिपा शिखरे अस्वस्थ वाटत आहे. तर इकडे महिप शिखरे आता फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुनचा फोन काही लागत नसतो. अर्जुन म्हणतो, जेवढा महिपा शिखरे घाबरेल, तो अस्वस्थ होईल, तेवढंच आपलं काम लवकर होईल. तर त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की आताला पाठवून दे. आता प्रतिमा आत्या आपली सर्व इच्छाशक्ती एकवटत महिपा शिखरेच्या समोर येऊन उभ्या ठाकतात. आणि ज्यावेळी महिपा शिखरे प्रतिमा आत्यांना पाहतो, त्यावेळी मात्र त्याचा राग अनावर आलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, महिप शिखरेच्या हाती असणारी मशाल आता प्रतिमाहत्यांच्या हाती असते, तर महिप शिखरेच्या हाती बंदूक असते. महिप्त शिखरे प्रतिमाहत्यांना म्हणू लागतो, 22 वर्षापूर्वी तू माझ्या हातून मरणार होतीस, परंतु तेव्हा मेली नाहीस, पण आज तू माझ्या हातून मरणार आहेस. तर प्रतिमाहत्या म्हणतात, म्हणजे? तर महिप शिखरे म्हणतो, हो, 22 वर्षापूर्वी तुझा अपघात मीच घडवून आणला होता. तर आता मात्र प्रतिमाहत्या संतापतात आणि त्यांच्या हाती असणारी मशाल महिप शिखच्या अंगावर भिरकावत म्हणतात, सैताना. परंतु त्याचवेळी महिप्त शिखचा एक माणूस प्रतिमाहत्यांच्या दिशेने धावून येतो आणि आता मात्र सायली समोर येत तिच्या हाती असणारी बंदूक घेत ती उभी राहते. आता सायली, प्रतिमाहत्या, महिपा शिखरे
आणि त्यांच्या माणूस हे सर्वजण रणांगणात युद्धासाठी ठाकलेले असतात. आता या सगळ्यातून सायली प्रतिमाहत्यांना कशा प्रकारे वाचवेल आणि महिपा शिक्रेज कारस्थान सर्वांसमोर येईल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.